सुप्रभात सगळ्यांना. आज आहे रविवार आणि रविवारी सगळ्यांना अपेक्षित असतो काहीतरी वेगळा नाश्ता. म्हणून मी ठरवलं आज करूया पनीरचे पराठे. त्यासाठी नॉर्मल पोळीसाठी असते तशीच कणिक मी इथे भिजवून घेते आहे. फक्त थोडं तेल आणि मीठ एक्स्ट्रा घातले. रोजच्या पोळ्यांना तेल घालावंच असं माझं काही नसतं, त्यामुळे मी इथे कणिक भिजवून घेतली आहे आणि छान प्रकारे छान मळून अशी कणिक भिजवून घ्यायची, जेणेकरून पराठे जेव्हा आपण स्टफ करणार आहोत त्याच्यामध्ये ते फाटणार नाही, त्याने छान अशी पोळी लाटल्या जाईल. व्यवस्थित मळून कणिक घेतली आणि ती मी थोडा वेळ रेस्ट करायला बाजूला ठेवते. त्यानंतर इथे मी तयारी करते आहे स्टफिंगची. पनीरसोबत आपण त्याच्यात ॲड करणार आहोत कांदा. हा टोटली ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही कांदा नाही घातलात तरी चालेल. जेवढा होईल तेवढा बारीक कांदा कट करून घ्यायचा आहे, चॉप करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो स्टफिंग जेव्हा आपण पोळीत भरू तेव्हा तो बाहेर येणार नाही. यापेक्षा बारीक कापलात तर अजून उत्तम. अशा प्रकारे कांदा इथे मी कट करते. कांद्याची जी बी असते ती खाऊ नये असं मी ऐकलं, त्यामुळे ती आजकाल मी बी पण काढून टाकते कांद्याची. त्यानंतर हिरवी मिरची मी घेतली आहे, ती पण अतिशय बारीक अशी चॉप करून घेतली आहे. ही जी बारीक कट करून घेतलेली मिरची असते ना, तिची एक मध्ये मध्ये जी टेस्ट लागते ती पण खूप सुंदर लागते. कोणत्याही गोष्टीत, इवन चाटमध्ये, भेळीमध्ये वगैरे पण आपण अशी बारीक चिरून मिरची घालू शकतो. त्यानंतर कोथिंबीर मी घेतलेली आहे थोडीशी, ती पण धुवून सुकवलेली आहे, तिला पण बारीक चॉप करून घेते. अशा प्रकारे ही पराठ्याची सगळी तयारी झाल्यानंतर मी हे बाजूला ठेवते आणि आता आपण इथे घेऊया पनीर. हे होममेडच पनीर आहे. मी अर्ध्या तासापूर्वीच ठेवलं होतं कपड्यात बांधून, ते आता परफेक्टली तयार झालेलं आहे. त्यानंतर हे पनीर मी कुस्करून घेते हातानेच. कुणी हे खिसून घेतो किंवा मिक्सरमध्ये काढतं, पण जे फ्रेश पनीर असतं त्याला काही करण्याची गरज नाही आहे. ते जस्ट हाताने पण तुम्ही असं कुस्करून घेतलं तरी उत्तम. आता या पनीरला अजून थोडंसं पनीर मला इथे लागेल, म्हणून मी अजून पनीर घेतलं. छानपैकी फ्रेश असं पनीर इथे आपल्याला मिळालेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी जे चॉप केलेलं सगळं सामान आहे ते टाकते आहे, जसं की कोथिंबीर, हिरवी मिरची आणि कांदा. थोडंसं मीठ, हळद, लाल तिखट हिशोबाने टाका, कारण आपण हिरवी मिरची पण याच्यात ॲड केलेली आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हाताने मिक्स केलं तर अजून लवकर आणि छान व्यवस्थित मिक्स होईल. आता इथे मी 2 प्रकारचे पराठे करते आहे. एक आपण चौकोनी शेपमध्ये पण करू शकतो, म्हणजे जी पद्धत सोपी वाटेल त्याने ती करता येईल. अशा प्रकारे आधी पोळी लाटून त्याच्यामध्ये पनीरची स्टफिंग भरून मग एक वेगळ्या प्रकारे फोल्ड करून पण ही सोपी जाईल, जेणेकरून एक वेगळा आकार पण आपण बनवू शकतो. रोजच्या गोलच पोळ्या आपण बनवत असतो, त्यामुळे काहीतरी वेगळा आकार म्हणून मी अशा प्रकारे एक पराठा बनवते. अशा पद्धतीने जर फोल्ड केलं तर चौकोनी असा पराठा मिळेल. कणकेत डीप करून मी हिला आता नॉर्मली जशा आकाराची फोल्ड केली आहे तशाच आकाराची मी हिला लाटते आहे, म्हणजे ती चौकोनी आकार देईल. नाहीतर आपण आपल्या पद्धतीने रोजच्या सवयीने जर लाटलं तर परत त्याचा आकार गोलच येऊ शकतो. इथे पॅनला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावर मी पराठा टाकले शेकायला. अशा प्रकारे दोन्ही बाजूनी जशी आपण पोळी भाजतो सेम तसाच हा पराठा भाजून घ्यायचा आहे. त्याच्यावर तुम्ही तेलही लावू शकता किंवा तुम्हाला हवं तर तूप किंवा बटरही लावू शकता. जर आत्र्यासाठी पराठा बनवणार असेल तर मग मी बटरचा यूज करते, आणि जर आमच्यासाठी बनवणार असेल तर मग मी तेल किंवा तूपच वापरते. अशा प्रकारे हा चौकोनी पराठा झालेला आहे. आता बघूया आपण सेम पद्धतीने जसं आपण पुरणपोळी वगैरे बनवतो किंवा आलू पराठे बनवतो त्या पद्धतीने गोल शेपमध्ये पनीर पराठा बनवते. अशा प्रकारे एक वाटी बनवलेली आहे कणकेची आणि त्याच्यामध्ये मी स्टफिंग भरलेली आहे आणि छानपैकी याचा गोल पराठा लाटून घेऊया. ही तर म्हणजे नॉर्मलच पराठ्याची जी पद्धत आहे तीच आहे, जसं आपण आलू पराठे करतो. अशा प्रकारे पूर्ण स्टफिंग आतमध्ये भरून घेऊया, नाहीतर ती फोल्ड करताना बाहेर येऊ शकते. अशा प्रकारे फोल्ड केली की स्टफिंग सगळी आत राहील आणि लाटतानाही ती आतच राहील.
आजकाल डब्यात काय द्यावं मुलांना हा पण एक मोठा प्रश्न असतो. त्यामुळे हे झटकेपट पनीरचे पराठे तुम्ही घरी बनवून देऊ शकता मुलांना डब्यातही. कारण पनीरमध्ये प्रोटीन असल्यामुळे टेस्टी आणि हेल्दी दोन्ही याला म्हणता येईल. तर आता हा लाटून झाला आहे, मी तव्यावर टाकते याला पण आणि छान दोन्ही साईडने मस्तपैकी शेकून घेऊया. थोडंसं तेल लावून मी याला भाजून घेते दुसऱ्या साईडने आणि छान आलटून पालटून मस्त दोन्ही साईडने छान पराठा शेकला की आपण त्याला गरम गरम सर्व करू शकतो. अशा प्रकारे हा गोल पराठा पण इथे तयार आहे. तुम्ही बघू शकता एक चौकोनी आणि एक गोल असा पराठा माझ्या नाश्त्यात आहे आणि सोबत आहे थंड थंड दही. बघू शकता तुम्ही कसा पापुद्रा, जरी हा पराठा फुगला नाही तरी याचा पापुद्रा मात्र असा निघतो आणि मध्ये सुंदर भाजलं गेलेलं पनीर आणि कांद्याची स्टफिंग अतिशय अप्रतिम अशी लागली. रोज रोज काय नाश्ता करावा हा प्रश्न जो असतो त्यात पनीर पराठा एक सोपं ऑप्शन नक्कीच होऊ शकतो. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.